पुढे पाहणार आहोत की शरीर इष्टतमा कार्यशीलतेसाठी सजीवाच्या या विविध संस्थेमधील सुयोग समन्वयाने स्थिर अवस्था राखली जाते, याला समस्थिती म्हणतात. समस्थिती म्हणजेच काय आहे की सजीवाच्या विविध संस्थेमधील सुयोग समन्वय जेव्हा साधला जातो त्यालाच काय म्हणणार, समस्थिती म्हणणार आहोत. मग वनस्पतीमधील समन्वय हा कशा प्रकारचा असतो? प्राण्यामध्ये असलेल्या चेतासंस्था किंवा स्नायू संस्था यासारख्या संस्था वनस्पतीमध्ये नसतात. तसं वनस्पती म्हणजे जसं प्राण्यामध्ये चेतासंस्था किंवा स्नायू संस्था तसं वनस्पतीमध्ये असतात का? त्या वनस्पतीमध्ये नसतात. म्हणजे वनस्पतीमध्ये हालचाली प्रामुख्याने उद्दीपनाला दिलेल्या प्रतिसादाचं काय आहे, स्वरूपता असते. म्हणजे बघा अशा प्रकारे स्वरूपता आहे. बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल किंवा वाढ म्हणजेच अनुवर्तन किंवा अनुवर्ती हालचाल होय. त्याला अनुवर्ती किंवा अनुवर्तन हालचाल असे म्हटले जाते. अनुवर्तन किंवा अनुवर्ती असे आपण म्हणणार आहोत. कोणत्या वनस्पतीच्या प्रवाह संस्था प्रकाश उद्दीपनास प्रतिसाद देतो, म्हणजेच प्रकाश स्रोताच्या दिशेने हा वाढते या हालचाली प्रकाश मनोवृत्त हालचाल म्हणतात. आता प्रकाशानुवर्ती हालचाल म्हणजे कधी म्हणतात की कोणत्या वस्तूची प्रवाह संस्था ही प्रकाश उद्दीपन म्हणजेच प्रकाश स्रोताच्या दिशेने जेव्हा ती वाढत जाते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, प्रकाशानुवर्ती हालचाल असे आपण त्याला म्हणणार आहोत. समजलं मुलांना? प्रकाशानुवर्ती हालचाल म्हणजे काय? म्हणजेच बघायचे वनस्पतीची मूळ संस्था गुरुत्वाकर्षण व पाणी या उद्दीपनात प्रतिसाद देते, म्हणजेच या प्रतिसादांना अनुक्रमे गुरुत्वावर्ती हालचाल व जलनवर्ती हालचाल असे म्हणतात. म्हणजे दोन प्रकारच्या हालचाली आपण त्याला म्हणू शकतो की वनस्पतीची जी मूळ संस्था आहे ती गुरुत्वाकर्षण व पाणी या उद्दीपनातील काय करते, प्रतिसाद देते, म्हणजेच त्याला अनुक्रमे गुरुत्वानुवृत्ती हालचाल व जलनवृत्ती हालचाल अशा दोन्ही प्रकारच्या हालचाली आपण त्याला म्हणू शकतो. विशिष्ट रसायनांना दिलेला प्रतिसाद म्हणून झालेल्या वनस्पतीच्या हालचालीस आपण म्हणत आहोत रसायन अनुवर्तन असे म्हणतात. उदाहरणार्थ बीजांडाच्या दिशेने होणारे जे परागण विलेखीची जी हालचाल आहे त्याला देखील आपण त्यांना म्हणणार आहोत. म्हणजे कोणत्याही बीजांडाच्या दिशेने होणारे आणि परागण विलेखीची जी वाढ होत आहे त्यांच्या दिशेने होणारी जी हालचाल आपण इथे पाहू शकतो. बघा, वरील सर्व हालचाली या वनस्पतीच्या वाढीशी संबंधित आहेत म्हणून या हालचालींना काय म्हणणार आहोत, वृद्धी सलंग हालचाली. कोणत्या आहेत? वृद्धी सलंग. या वनस्पतीच्या वाढीशी संबंधित आहेत म्हणून त्याला वृद्धी सलंगन म्हणणार आहोत. लाजळू सारख्या वनस्पतीला ज्या ठिकाणी स्पर्श होतो त्या व्यक्तिरिक्त इतर ठिकाणी हालचाल होते. की स्पर्श झाला की ही माहिती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी वनस्पती विद्युत रासायनिक आदेशाचा वापर करतात. विद्युत रासायनिक आदेशाचा अशा प्रकारे ते वापर करतात. म्हणजेच वनस्पतीतील काही विशिष्ट हालचालीचे पर्यवसन त्याच्या वाढीस होत नाही अशा हालचालींना वृद्धी असंलग्न हालचाल म्हणतात. काय म्हणतात? वृद्धी असंलग्न हालचाल असे म्हणतात. तसे इथे तुम्ही चित्रात पाहू शकता, लाजळूच्या झाडाला बघा पानाला हात लावता काय करताय, पानं आकुंचन होत आहे. म्हणजे ते स्वतःला काय करतायत, आकुंचन घेत आहेत. म्हणजे ती कोणती हालचाल आहे, वृद्धी असंकलन हालचाल आहे. हे इथे आपण चित्राच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे. चला आता आपण पुढे जाऊया. आपला जो नेक्स्ट घटक आहे मानवातील समन्वय. तर मानवातील समन्वय कसा आहे? मानवी शरीरात एकाच वेळी विविध क्रिया घडून येत असतात. या क्रियेचे उत्तम प्रकारे परिणामकारकरित्या समन्वय व नियंत्रण हे दोन यंत्रणाद्वारे केले जाते. की मानवामध्ये जे असलेले समन्वय आहे, समन्वय म्हणजे जसं सांगितलं तुम्हाला की मानवी शरीरात असलेल्या ज्या इंद्रिय आहेत आणि ज्या पेशी आहेत यांच्यामधली जी क्रिया आहे ती सुरळीतपणे पार पाडणे म्हणजेच काय, त्याच्यातला जो समन्वय आहे आपण त्याला म्हणणार आहोत. म्हणजे हे मानवी शरीराची एकाच वेळी जी क्रिया घडून येत असेल ती क्रियेचे उत्तम प्रकारे व परिणामकारकरित्या समन्वय आणि नियंत्रण हे दोन्ही नियंत्रणाद्वारे अशा प्रकारे हे केले जाते. म्हणजेच पहिला आहे चेता नियंत्रण. पर्यावरणातील बदलांना प्रतिसाद देण्यासाठी क्षमता मानवामध्ये चेतना नियंत्रणाद्वारे हे काय होत आहे, प्राप्त होतं. अशा प्रकारे चेतना म्हणजे आपण काय सेन्स म्हणतो त्याला. पर्यावरणातील बदलाच्या या अनुषंगाने मानवी शरीरात आवेग निर्माण होतो आणि त्यामुळे या आवेगांना प्रतिसाद देण्यासाठी क्षमता निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य हे चेतना नियंत्रणाद्वारे हे केले जाते. म्हणजे आपल्याला अलर्ट करण्याचं काम करतात. हे नियंत्रण शरीरातील विशिष्ट प्रकारच्या पेशीद्वारे केले जाते. या पेशींनाच चेतापेशी म्हणतात आणि विशिष्ट पेशीद्वारे केलं जातं म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो, चेतापेशी म्हणतो. मग आता चेतापेशी म्हणजे काय, शरीरात एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी संदेश मारण्याचे कार्य हे चेतापेशी करतात. म्हणजे त्या चेतासंस्थेतील रचनात्मक आकाराच्या या पेशी आहेत की शरीरात संदेश पोहोचवण्याचं काम हे चेतापेशी करतात आणि रचनात्मक आकाराच्या ह्या पेशी असतात. विद्युत रासायनिक आवेग निर्माण करण्याची व वहन करण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. काय आहे की विद्युत आवेग निर्माण करण्याची ज्या क्षमता असते, चेतापेशींना आधार देणाऱ्या व कार्यात मदत करणाऱ्या पेशींना चेताबंध असे म्हणतात. म्हणजेच चेतापेशी व चेताबंध याच्या साह्याने काय म्हटलेलं आहे, चेताबंध असे म्हटलेलं आहे. या साह्याने
चेता बनतात. कोणत्या सहाय्याने? चेतापेशी व चेताबंध याच्या सहाय्याने काय बनत आहे मुलांनो? चेता बनत आहेत. म्हणजे आता प्रकारे आपल्याला कळलं चेता नियंत्रण म्हणजे काय, चेतापेशी म्हणजे काय. आता आपला नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत. तर मुलांना आता आपण पाहणार आहोत मानवातील समन्वय व चेतापेशीचे कार्य कसे चालते हा घटक. आता आपण हा टॉपिक आपण इथे कव्हर करणार आहोत की कशा प्रकारे चेतापेशीचे कार्य चालते आपण पाठाच्या दरम्यान पाहणार आहोत. पर्यावरणातील सर्व माहिती चेतापेशीतील वृश्चिक टोकाद्वारे केली जाते. ही वृश्चिक जे टोक आहे त्याच्याद्वारे ही माहिती आपल्याला ग्रहण करत असते. बघा, रासायनिक प्रक्रिया होऊन विद्युत आवेग वृश्चिकेकडून पेशीकडून ते अक्षतंतूकडून ते टोकाकडे असे एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे संक्रमित केली जाते. म्हणजे त्याचे एक प्रकारे संदेश वहनाचं ती काम करत असते. एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे ती संक्रमित होत असते. म्हणजे शेवटच्या टोकापासून पाशी रसायने सरतात. ही रसायने संपर्क स्थानातून अंतिमतः स्नायू पेशी किंवा ग्रंथीकडेही पोहोचण्याचं काम केलं जातं. म्हणजे ती शेवटपर्यंतच्या भागापर्यंत ते पोहोचण्याचं ते काम करतात. म्हणजेच काय की विद्युत आवेगातील माहितीचे शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वहन करण्याची जी क्षमता आहे असलेल्या चेताच्या सुसंघटित जाळ्याला चेतासंस्था ही बनलेली. अशा प्रकारे चेतासंस्थेचे एक प्रकारे हे जाळे बनलेले आहेत जिथे तुम्हाला दिसत आहे. मग चेतापेशीचे जे प्रकार आहेत ते कोणते आहेत बघा पाहणार आहोत. चेतापेशीच्या कार्यानुसार त्याचे वर्गीकरण करतात. कोणत्या प्रकारे वर्गीकरण केले जाते? अगं इथे दिले आहे मानवातील समन्वय म्हणजे एक म्हणजे पहिले आहे संवेदी चेतापेशी. त्यांनी दिल्या या पेशी आहेत त्या आवेगाचे वहन हे ज्ञानेंद्रियाकडून मेंदू व मेरुरज्जाकडे कर जातात. बघा, अशा प्रकारे मेरुरज्जाकडे ते केले जाते. म्हणजे त्या पेशीचे आहे ते दुसरं आहे प्रेरक चेतापेशी आहे. त्याचे कार्य कसे होत आहे? प्रेरक चेतापेशी आवेगाचे वहन हे मेंदू व मेरुरज्जाकडून स्नायू किंवा प्रेरक अवयवाकडे करतात. मेंदूकडून कुठे करतात? स्नायू किंवा प्रेरक अवयवाकडे त्याच्यामध्ये केले जाते. तिसरं आहे सहयोगी चेतापेशी आहे. सहयोगी चेतापेशी चेतासंस्थेच्या एकात्मिकतेचे जे संकलात्मक कार्य आहे करतात. म्हणजे एकत्रितपणे काम करण्याचे जे कार्य आहे ते सहयोगी चेतापेशी करतात. मानवी चेतासंस्था, आता जे मानवी चेतासंस्था आहे म्हणजे मानवी चेतासंस्था पुढील 3 भागामध्ये विभागली आहे. आता ते तुम्हाला आकृतीच्या माध्यमातून बघायचे सांगितले आहे की जी पहिली आहे मध्यवर्ती चेतासंस्था, दुसरी आहे परिघीय चेतासंस्था आणि तिसरी जी आहे मुलांना स्वायत्त चेतासंस्था. या 3 चेतासंस्था आहेत. त्याच्यावरती जी मध्यवर्ती चेतासंस्था आहेत त्याच्या कार्याकडे आपण पाहणार आहोत. मध्यवर्ती चेतासंस्था ही मेंदू व मेरुरज्जू यांनी बनलेली आहे. कशापासून? मेंदू आणि मेरुरज्जू यांपासून. मेंदूची रचना ही फार नाजूक आहे परंतु ती विकसित आहे. मेंदू हा चेतासंस्थेचा काय आहे? प्रमुख नियंत्रण करणारा भाग असून डोक्याच्या कवटीमध्ये म्हणजेच कर्परमध्ये तो सुरक्षित आहे. मेंदूचा जो भाग आहे तो डोक्याच्या कवटीमध्ये तो कसा आहे? सुरक्षित आहे. मेंदूला इजा लागू नये म्हणून तो सुरक्षित अशा ठिकाणी ठेवलेला गेला आहे जेणेकरून त्याला कोणत्याही प्रकारच्या मला मार लागू नये, इजा होऊ नये, तो डॅमेज होऊ नये त्यासाठी तो कवटीत ठेवला आहे. मेरुरज्जाला अशोरस्तंभाची किंवा पाठीच्या कणुअनाचे जे संरक्षण मिळालेले आहे. कशाचे मिळाले? अनुकणाचे. मध्यवर्ती चेतासंस्था व त्यावर जे अस्थी आहेत त्याच्या दरम्यान पोकळीत संरक्षित करणारी जी मस्तिका ही अशा प्रकारे ही मस्तिका ही आवरण आहे. म्हणजे तिथे काय दिलं आहे? स्कूल आहे, ब्रेन आहे, मेनिंगस आहे, स्कूल आहे. अशा प्रकारे फ्लूइड बिटवीन द मेनिंगस अँड स्पायनल कॉर्ड. अशाच्या दरम्यान हा मेंदू कसा आहे? सुरक्षित आहे. मेंदूच्या विविध भागातील पाकळ्यांनी मस्तिका निलय तर मेरुरज्जामधील लांब पावलेला मध्यानाला म्हणतात. बघा, मध्यानल म्हणतात. कशाला? पोकळीला काय म्हणणार आहोत? मध्यानल असे आपण म्हणणार आहोत. मस्तिष्क निलय मध्यानल व प्रमिष्ठ मेरुद असतो व हा द्रव चेतासंस्था पोषक द्रव्ये पुरवतो तसेच आघातापासून देखील आपलं संरक्षण करतो. आपल्याला इजा लागल्यापासून आपलं तो संरक्षण करत असतो. आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होण्यापासून तो आपल्याला बचाव करत असतो. प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन सुमारे किती आहे? 1300 ते 1400 ग्रॅम इतके असून तो सुमारे 100 अब्ज चेतापेशीने बनला आहे. किती आहे? 100 अब्ज पेशीने बनलेला आहे. आपल्या मेंदूची डावी बाजू शरीराच्या व उजव्या बाजूस तर मेंदूची उजव्या बाजू शरीराच्या डाव्या बाजूस नियंत्रण करते. तर आपली जी डावी बाजू शरीराच्या उजव्या बाजूस आणि उजवी बाजू ती डाव्या बाजूला काय करते? आपल्या मेंदूला नियंत्रित करते. म्हणजेच मेंदूची डावी बाजू आपले संभाषण, लिखाण, तर्कसंगत विचार नियंत्रित करते तर उजवी बाजू काय काम करते? आपल्या कला क्षमता नियंत्रित करते. अशा प्रकारे मेंदूची उजवी आणि डावी बाजू दोन्ही एकाच आहेत, कार्यरत आहेत. आता बघा त्यांनी दिले प्रमिष्ठक. हा मेंदूचा सर्वात मोठा भाग असून तो 2 प्रमिष्ठक गोलार्धाचा बनलेला असतो व हा गोलार्ध टणक तंतू आणि चेतामार्ग यांनी एकमेकांना हा जोडलेला देखील आहे. अशा प्रकारे एकमेकांना काय केलेला आहे तो बघा अशा प्रकारे इथे तुम्हाला जोडलेला दिसतो. म्हणजे मेंदूचे 2 ते 3 भाग प्रमिष्ठकने वापरलेला असतो व यालाच काय म्हणणार आहोत? मोठा मेंदू. आपल्या मेंदूमध्ये 2 प्रकार, एक छोटा मेंदू आणि एक मोठा मेंदू. हा अनियमित खाचा व बळ्याने बनलेला असतो त्यांना संलग्न म्हणतात. हा कशा प्रकारे? हा खाच्याने बनलेला आहे आणि त्यांना काय म्हणणार आहोत?
संलग्न म्हणणार आहोत. तिसरा आहे अनुमस्तिष्क. हा मेंदूचा छोटा भाग असून कवटीच्या मागील बाजूस तर प्रविष्टकाच्या खालील बाजूस असतो. यालाच पृष्ठभाग, उंचवटे व खळगटे असे म्हणणार. बघा काय म्हणणार आहोत, उंचवटे आणि खळगटे. उंचवटे व खळगे हा अशा स्वरूपामध्ये दिसतो. बघा अशा प्रकारे हा तुम्हाला इथे दिसत आहे. आता दुसरा आहे मस्तिष्क पुच्छ. हा मेंदूचा सर्वात शेवटचा भाग असून वरील बाजूस 2 इथे त्रिकोणाकृती उंचवटे असतात व यांनाच काय म्हणणार आहोत, पिरामिड म्हणतात. याचेच मेरुरज्जात काय होत आहे, रूपांतर होण्याचे हे इथे कार्य दिसत आहे. आता आपण पाहणार आहोत मेरुरज्ज. हा मध्यवर्ती चेतासंस्थेचा भाग असून तो बघा इथं हा कसा दिसत आहे, मेरुरज्जाचा कशामध्ये स्थिर असतो. हा काहीसा जाड असून तो पुढे निमुळता होत असतो व तंतुमय धाग्यासारखा दिसतो. अशा प्रकारे निमुळता आणि तो धाग्यासारखा दिसतो. मेंदूचे विविध भाग आणि कार्य. आता कोण मेंदूचे विविध भाग आणि कार्य कसे दिलेत बघा, त्यांनी दाखवले आहे की प्रविष्ट काय आहे बघा इथे, इच्छिक हालचाल नियंत्रित होणे, मनाची एकाग्रता, नियोजन, निर्णय क्षमता व स्मरणशक्ती होणे, त्याचप्रमाणे बुद्धिमत्ता व बुद्धिविषयक ज्या क्रिया आहेत त्याच्या प्रविष्टकाच्या या भागामध्ये केले जातात. मेंदूच्या भागाविषयीची आपण माहिती घेत आहोत. दुसरा आहे अनुमस्तिष्क आहे. ऐच्छिक हालचालामध्ये बघा, दुसरा आहे ऐच्छिक हालचालामध्ये सुसतता आणणे आणि शरीराचा तोल सांभाळणे, ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये मेंदूच्या अनुमस्तिष्क भागामध्ये आपण करत आहोत. तिसरं जे आहे मस्तिष्क पुच्छ, त्याच्यामध्ये हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वसनचा, शिंकणे, खोकणे, लाळ निर्मिती इत्यादी अनैच्छिक क्रिया केल्या जातात. म्हणजे ऐच्छिक क्रिया आणि अनैच्छिक क्रिया आपण ह्या गोष्टीमध्ये याच्यामध्ये केल्या जातो. इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे. समजलं. आता बघा आपला पुढचा आहे मेरुरज्ज. त्याच्यामध्ये त्वचापासून मेंदूकडे आवेगाचे वहन होणे, मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे आवेगाचे वहन होणे, त्याचप्रमाणे प्रतिक्षिप्त क्रियाचे समन्वय केंद्र म्हणून देखील कार्य करतो. हे आपले मेरुरज्जाचे आपले हे कार्य झालेले आहेत. समजले मुलांना. आपण मेंदूच्या भागाचे आपण वर्णन पाहत आहोत, कार्य पाहत आहोत. आता परिघीय चेतासंस्था आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. परिघीय चेतासंस्थामध्ये बघा अशा प्रकारे समावेश असलेल्या चेता मध्यवर्ती चेतासंस्थेला शरीराच्या सर्व भागाशी जोडतात. या चेता 2 प्रकारच्या असतात. बघा अशा चेता जे आहेत त्या परिघीय चेतासंस्था त्या देखील कशा आहेत, 2 प्रकारच्या आहेत. त्या कशा आहेत बघा, त्या आपण दिल्या आहेत. मेंदूपासून निघणाऱ्या चेतांना कर्पर चेता म्हणतात. जे मेंदूपासून निघतात त्यांना कर्पर चेता म्हणतात. म्हणजे शिर, छाती, पोटातील विविध भागांशी या संलग्नित असतात. त्यांच्या किती आहेत, 12 जोड्या इथे दिसतात. कसं इथे 6 इथे 6 किती आहेत, 12 जोड्या इथे आपल्याला दिसत आहेत. मेरुरज्जापासून निघणाऱ्या चेतांना मेरुचेता म्हणतात. तर या हात, पाय, त्वचा व इतर भागाशी संलग्नित असतात. यांच्या किती आहेत, 31 जोड्या इथे दिसत आहेत. किती आहेत इथे, 31 जोड्या. अशा प्रकारे किती आहे इथे, 31 जोड्या देखील आपल्याला इथे दिसत आहेत. स्वायत्त चेतासंस्था कोणत्या आहेत बघा, हृदय, फुफ्फुस, जठर इत्यादी सारख्या अनैच्छिक व्यतीत चेतासंस्था या स्वायत्त चेतासंस्था तयार होतात. त्यांचे नियंत्रण आपल्या इच्छेवर असत नाहीत, की त्यांचे जे नियंत्रण आहे ते आपल्या इच्छेवर असणार नाही आहे. बघा आपला जो नेक्स्ट आहे प्रतिक्षिप्त क्रिया कोणत्या आहेत. पर्यावरणातील एखाद्या घटनेला जर अनैच्छिकरित्या क्षणार्धात दिलेला प्रतिसाद म्हणजेच काय आहे, प्रतिक्षिप्त क्रिया होय. कोणत्या आहेत त्या, म्हणजे आपण अनैच्छिक आपल्या क्रिया आहे की आपल्या त्याच्यावर त्याचा कंट्रोल नसतो. आपण काही घटनांना काही विचार न करता प्रतिक्रिया देतो किंवा त्या प्रतिक्रियेवर आपले कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. आता कोणती ती घटना असते की आपल्या त्या गोष्टीवर नियंत्रण नसते. शिंक येणे म्हणा किंवा खोकला येणे म्हणा किंवा आपल्या त्याप्रमाणे आपल्याला उचकी लागणे म्हणा, मग ह्या गोष्टीवर आपले काही नाहीये, नियंत्रण नाहीये. बरोबर आहे. म्हणजे काही घटनांना काही विचार न करता प्रतिक्रिया होतात आणि त्या प्रतिक्रियेवर आपल्या कोणत्याही प्रकारचे काही नाही, नियंत्रण नाही. म्हणजेच ही कृती कशी आहे, पर्यावरणातील उद्दीपनाने दिलेला प्रतिसादच होय. व अशा परिस्थितीत मेंदू शिवाय नियंत्रण व समन्वय योग्य प्रकारे अशा प्रकारे व्यवस्थितपणे राखला जातो. मेंदू शिवाय नियंत्रण आणि अशा प्रकारे समन्वय राखला जातो. रासायनिक जे नियंत्रण आहे ते कशा प्रकारे होते, आपल्या शरीरात संप्रेरक रासायनिक पदार्थामार्फत देखील समन्वय हे नियंत्रित केले जाते. कसे समन्वय होते, म्हणजेच अंतःस्रावी ग्रंथीतून संप्रेरक सावतात या ग्रंथींना वाहिनी विरहित ग्रंथी असे देखील म्हटले जाते. काय म्हणतात, वाहिनी विरहित ग्रंथी. म्हणजेच या ग्रंथीकडे त्याचा स्राव साठवण्यासाठी किंवा त्या स्रावाचे वहन करण्यासाठी कोणत्याही समन्वय योग्य प्रकारे राखला जातो. कोणत्याही प्रकारे योग्य या ग्रंथीकडे याचा स्राव साठवण्यासाठी किंवा त्या स्रावाचे वहन करण्यासाठी कोणत्याही वाहिन्या त्याच्या ग्रंथी म्हणून ही सर्वप्रत्येक तयार होतात. त्या सरळ रक्तवाहिन्यात ती मिसळली जातात आणि त्या रक्तवाहिन्यामध्ये ती मिसळली जातात. या अंतःस्रावी ग्रंथी शरीरामध्ये जरी ठराविक ठिकाणी असलं तरी त्याची सरळपर्यंत रक्ताद्वारे शरीराची काय होते, सर्व भागामध्ये हे पोहोचवण्याचं हे काम अशा प्रकारे केलं जातं. बघा शरीराच्या सर्व भागामध्ये हे पोहोचले जाते.
अंतःस्रावी ग्रंथी या चेतासंस्थेच्या बरोबरीने नियंत्रण आणि जी समन्वयाची जी जबाबदारी आहे ती व्यवस्थितरित्या इथे पार पाडली जाते. बघा तिथे चित्रामध्ये दिलेलं आहे. या दोन ग्रंथीमध्ये लक्षणीय फरक म्हणजेच काय आहे, चेता आवेग आणि हे जलद परंतु अल्पावधीसाठी असतं, ते थोड्या काळापर्यंत त्याचा उपयोग होतो. तर संप्रेरकाची जी क्रिया आहे मात्र खूप धीम्या गतीने म्हणजे संत गतीने होते, परंतु दीर्घकाळ टिकणारी. परंतु ही कशी आहे, खूप की दीर्घकाळ टिकणारी ही प्रक्रिया आहे. संप्रेरकाचे स्तवने अतिशय महत्त्वाचे असते. यासाठी एक विशिष्ट यंत्रणा ही काम करते, म्हणजे स्तनपरिक्रचना होण्याचे जे प्रमाण व वेळ याचे काय आहे अशा प्रकारे नियमन केले जाते. उदाहरणार्थ काय आहे, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की स्वादुपिंडातील पेशींना जाणीव होते व त्या जास्त प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती करतात. जर आपल्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त वाढलं तर ते काय केलं, तर आपल्या साखरेचे प्रमाण जर जास्त वाढलं का काय होतं की ते स्वादुपिंडातील पेशींना त्याची काय होते, जाणीव होते. ते आपल्याला सांगतात की त्यांना जाणीव होते व ते जास्त प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती करतात. अंतःस्रावी ग्रंथी स्थान व काही महत्त्वाची कार्य म्हणजेच मग आपण त्याला म्हणत आहोत, जसं काही साखर वाढली तर आपण म्हणतो की मग साखर वाढली म्हणजेच मग काय होतं, शुगरचं प्रमाण वाढलं म्हणजे साखर वाढली म्हणजे त्याला आपण डायबिटीस. आता अंतःस्रावी ग्रंथी व स्थान व काही महत्त्वाची जी कार्य आहेत ती कोणत्या प्रकारची आहेत पाहणार आहोत. इथे बघा तुम्हाला दिलंय ग्रंथी, स्थान आणि संप्रेरक आणि कार्य आहे. अंतःचेतक वैद्युतील प्रमिष्टक पयोष्क ग्रंथीच्या वर असतात. इथे तुम्हाला इथे दिले आहेत. पयोष्क स्त्राव नियंत्रण करणारा स्त्राव निर्माण करणे आणि कार्य पयोष्क ग्रंथीवर नियंत्रण करणे. अशा प्रकारे नियंत्रणाचं जे काम आहे ते अधचेतकाच्या मार्फत केलं जात आहे. समजतंय. आता जे आपण दुसरं आहे पाहणार आहोत, पयोष्का म्हणजे काय आहे, मेंदूच्या तळाशी त्याचं स्थान आहे. संप्रेरक काय, विद्युतस्फरक अधिवृक्क ग्रंथी संप्रेरक अवटी ग्रंथी प्रेरक. त्याचप्रमाणे जे कार्य आहे, हाडाची वाढ, अधिवृक्क ग्रंथी चालना, वावटी ग्रंथीच्या स्रावास चालना देणे हे आपले कार्य आहे. आता पयोष्काचं झाल्यानंतर आपण तिसरं जे पाहणार आहोत अवट आहे. अवटमध्ये काय आहे, स्थान काय आहे, मानेच्या मध्यभागी असते. इथे काय आहे, मानेच्या मध्यभागी समोरून श्वासाला जवळ आहे. त्याचप्रमाणे संप्रेरक थायरॉक्सिन क्वालिटी कार्य वाढ व चयापचय नियंत्रण, कॅल्शियमचे हे नियंत्रण आहे. आता बघा इथे त्याला चौथा आहे पराउट म्हणजे काय, अवटू ग्रंथीच्या मागेचं स्थान आहे. पॅराथॉर्मन संप्रेरक आहे. कॅल्शियम व फॉस्फरस चयापचय याच्यावर नियंत्रण आहे, म्हणजे कुठे इथे आहे. आता दिला आहे स्वादुपिंड कुठे आहे, बघा इथे दिला आहे. जठराच्या मागे 4 पेशी, अल्फा पेशी, बीटा पेशी आणि डेटा पेशी. संप्रेरक काय, ग्लुकॉन, इन्सुलिन, सेमस्टोस्टॅटिन आहे आणि कार्य यकृतात ग्लुकोज तयार करण्यास उत्तेजित, वाढी साखरेचे ग्लायकोज करण्यासाठी उत्तेजित आणि इन्सुलिनवर नियंत्रण करण्यासाठी याचा उपयोग होत आहे. हा हे स्वादुपिंड आहे. आता स्वादुपिंड झालं. आता आपलं नेक्स्ट आहे 6वं अधिवृक्क ग्रंथी आहे. दोन्ही वृक्काच्या वरती आहे. ॲड्रेनालिन व नॅड्रेनालिन हायड्रोजन कार्य काय आहे, भावनिक प्रसंगी वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य आहे. अंडाशय जे आहे बघा अशा प्रकारचे इथे दिसत आहे, ते स्त्रियामध्ये गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला असते आणि संप्रेरक काय, इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे. कार्य काय, गर्भाशयाच्या अंतःस्रावाची वाढ करणे आणि गर्भधारणेस मदत करण्याचं जे काम आहे ते आपल्या इथे अंडाशयामध्ये केले जात आहे. 8वं आहे वृषण ग्रंथी म्हणजे मुष्कामध्ये आहे. संप्रेरक आहे, टेस्टोस्टेरॉन आहे आणि पुरुषाचे लक्षण विकास, दाढी, मिशी, आवाज, गोगरावणे अशा प्रकारे याच्यामध्ये कार्य केलं जातं हे आपल्या हे ग्रंथीमध्ये. जे 9वं आहे यवनारूपी ग्रंथी, त्या कोणत्या आहेत, स्थान हृदयाजवळ आहे, छातीचा पिंजरा आहे. त्याचप्रमाणे संप्रेरक आहे, थायमोसिस आहे, कार्य प्रतिकारक शक्ती निर्माण करणाऱ्या पेशीवर हे नियंत्रण ठेवण्याचं हे काम करत आहे. तर अशा प्रकारे मुलांनो आपण या पाठातले हर एक जे घटक आहेत ते आपण या पाठाच्या दरम्यान आपण समजून घेतलेले आहेत, आपण व्यवस्थित पाहिलेले आहे आणि हे घटक आपण चित्राच्या माध्यमातून समजले आहे. पण सारांशाच्या माध्यमातून काय पाहिलं की परिवहन क्रियेमार्फत एका भागामध्ये संश्लेषण झालेली किंवा शोषून घेतलेला जो पदार्थ आहे तो दुसऱ्या भागापर्यंत पोहोचवला जातो. हे आपला पहिला घटक झाला आहे. दुसरा आहे मूळच्या पेशी ज्या जमिनीतील पाणी, खनिजे यांची जे वहन आहे ते मूलदाबाच्या सहाय्याने करतात व पानावरील पर्णदर्शा मार्फत बाष्पविसर्जन होत असते. बरोबर. आपलं यालाच काय म्हणणार, बाष्पश्वास म्हणतात. त्यामुळे पाणी व खनिजे यांचे काय होत आहे, परिवहन म्हणून वनस्पतीच्या या सर्व भागामध्ये होते. दुसरा पाहिला वनस्पतीच्या पानामध्ये तयार झालेल्या अन्नमुळे फळे बियामध्ये साठवले जाते व या क्रियेला स्थानांतरण असे आपण म्हणत आहोत. नेक्स्ट आपण पाहिलं नको असलेले घातक पदार्थ शरीरातून बाहेर टाकण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण म्हणणार उत्सर्जन म्हणतात. वनस्पतीमधील उत्सर्जक पदार्थ हा स्थायरूप व वायुरूप असतो. म्हणजे राळ, डिंक हे पदार्थ मानवास कसे आहेत, उपयुक्त आहेत हे आपण पाहिले आहेत. कॅल्शियम ऑक्साईडच्या स्फटिकांना राफायडिस असे देखील आपण म्हणणार आहोत, हे देखील आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट घटक पाहिला मानवी जे उत्सर्जित संस्थेत वृक्काची जी जोडी आहे किंवा मूत्रवाहिनीची जी जोडी व मूत्राशय हे मूत्रविसर्जन नलिकाचा समावेश त्याच्यामध्ये
होत असतो. नेक्स्ट टॉपिक पाहिला म्हणून आपण वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकातील नेफ्रॉन म्हणतात की नेफ्रॉनमध्ये कापाच्या आकाराच्या बोमन्स संकोचक असतात. म्हणजेच यामध्ये पाणी व उपयुक्त रेणू शोषली जातात. त्याला वृक्कामध्ये असणारे 10 लाख नेफ्रॉन्स रोज 400 वेळा रक्ताचे काय करतात, गाळण करतात, जे फिल्टर होतात. नेक्स्ट आपण पाहिलं सजीवात शरीराचे तापमान, जलपातळी, विकार या आंतरक्रियेमध्ये समन्वय असणे हे फार आवश्यक आहे. इष्टतमा कार्यशीलतेसाठी विविध या संस्थेमध्ये सुयोग्य समन्वयाची स्थिर अवस्था राखली जाते. याला समस्थिती असे देखील आपण ज्याला म्हणत आहोत, समस्थिती असे म्हणत आहोत. नेक्स्ट आपण टॉपिक पहिला बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या हालचालीस अनुवर्ती हालचाल म्हणतात. ते हालचालीस प्रकाशनुवर्ती, गुरुत्वानुवर्ती हालचाल असे पण म्हटले जाते. त्याचप्रमाणे जलनुवर्ती, रसायन अनुवर्ती असे वर्गीकरण याच्यामध्ये करता येते. नेक्स्ट आपण टॉपिक पाहिला मानवामध्ये चेता नियंत्रण व रासायनिक नियंत्रण या 2 यंत्रणाद्वारे काय केलं जात आहे, समन्वय व नियंत्रण केले जात आहे. तर आपण दुसरा नेक्स्ट टॉपिक पाहिला मानवी चेतासंस्थेचे मध्यवर्ती, परिघीय व स्वायत्त चेतासंस्था असे हे 3 विभाग आपण याच्यामध्ये होतात. म्हणजेच मध्यवर्ती चेतासंस्थेचा भाग असलेल्या मेंदूचे हे प्रामिष्क, त्याचप्रमाणे आपलं प्रामिष्क, अनुमस्तिष्क व मस्तिष्क पुच्छ असे देखील भाग होतात. हे देखील आपण या पाठाच्या दरम्यान पाहिलेलं आहे. आपण नेक्स्ट टॉपिक पाहिला अंतःस्रावी ग्रंथी ज्या आहेत त्या रासायनिक नियंत्रणात सहभागी असतात. म्हणजेच यांच्यामधून रक्त स्त्रावणाऱ्या संप्रेरकाची क्रिया ही खूपच धीम्या गतीने परंतु दीर्घकाळ ही टिकणारी असते. बरोबर. तर अशा प्रकारे हर एक जे घटक आहे त्या घटकातून आपण सारांशाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे बोलवणे या पाठाच्या दरम्यान असलेला सराव, खेळ, परीक्षा या पाठाच्या दरम्यान असलेले जे आपले जे घटक आहेत आपण सर्व घटक कव्हर केलेले आहेत. आणि या घटकामधून आपण पाहिलं आहे की कशा प्रकारे हर एक टॉपिक आपण कव्हर केले आहेत. आपण जे वनस्पती, मानव जे उत्सर्जन म्हणजे काय, वनस्पती, प्राणी आणि मानव याच्यामध्ये असले जे समन्वय म्हणजे काय, त्याचप्रमाणे वनस्पती आणि प्राणी, मानव आणि वनस्पतीमधले असले जे समन्वय आहे तो कशा प्रकारचा आहे हे देखील आपण घटकाचा अभ्यास केलेला आहे. चित्रणाच्या माध्यमातून आपण समजून घेतलं. तसेच या मुलांना आता या पाठातील असलेले जे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर हे कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले आहेत ते देखील आता आपण बघण्याचा प्रयत्न करूया.